अहो काय विचारतात तिले कामून ग म्हणे. मग ती सांगे तुमची मम्मी बिम्मीचा स्वभाव कसा आहे. अहो सांगे आमची मम्मी चक्रम आहे म्हणे लग्न ना पहिले. मग तो एक दिवस मग ती सांगस माय मला नसती तुमची यादी येऊन राहिली तुम्ही भेटायला येऊन लागा. माऊ सगळे थांब आमचा पप्पा कधी मालेगावला गेला का मी एखादी कांद्याची गोणी उपाडतो परस्पर विकतो आणि येतो. यानं चप्पल त्यानं बूट याने पॅन्ट त्यानं शर्ट. नाव सासरवाडीले लग्न ना पहिले सासरवाडीले गया भेटाल चांगली गोष्ट. आनंद कोणले पाहिजे पोरले ना पोरले नाही पौर्णिमा आयले. लग्न पहिले जवाई सासू गाऊनवर केस मोकळा पाहुणा कोय होणार कर्मशी लग्न का कधी चालले तू ए पाहुणा कोय होणार. या जुन्या म्हातारीनं विचारा कधी जवायच्या पुढे गेल्या का. अरे घरी जवाई आला तर त्या म्हाताऱ्या असा पदर करायचा ना असा चहा द्यायच्या. कधी सासू समोर नाही आली आणि पाहुणा कोय होणार. तो पाहुणा इथला बिनला तो सांगा मम्मी आत्या जुन मग यांना मरी गेलो सासू मम्मी म्हणायला लागल्या. सासू मम्मी रास मम्मी काय प्रकार काय मला कळत नाही. अवघड काम आहे मम्मी. चला बा ठीक आहे चांगली गोष्ट आहे. प्रेम आहे तुमचं वाला टिकलं पाहिजे ना. 4-4 वेळा भेटून येतो 2-2 महिने फोनवर बोलतो. आता एक नवीन रोग आला आहे प्री वेडिंग लग्नाच्या अगोदर व्हिडिओ शूटिंग. बावलाटासारखे ते डिजिटल लावून देतात. चला पैसा आहे तुमच्याकडे काही पण दाखवायचं का. काही विषय हे एकांताचे असतात. एवढा खर्च एवढ्या भेटी फिरून येतात भेटून येतात बोलतात सर्व करतात. लग्न होतं 4 महिन्यात हरकती. किती महिन्यात 48 वर्षापूर्वी बापाने निर्णय घेतला माझ्या मुलासाठी ही पोरगी योग्य आहे. यांनी विश्वास ठेवला माझा बाप माझं चुकीचं करणार नाही. निर्विवाद प्रपंच आहे. मला एकच म्हणायचं आहे जोपर्यंत या देशामध्ये संस्कार जिवंत होते संस्कार तोपर्यंत या देशामध्ये कोणीही दुःखी नव्हतं. पैसा नव्हता आमच्याकडे पण सुख नांदायचं. आता आमच्याकडे पैसा महामूर झालाय पण संस्काराची शून्यता आली. शून्यता काय संस्कार संस्कार द्यायचे असतात. या भंगामध्ये ज्ञानोबा आपल्या संसाराची सफलता सांगतात. आमचा का होत नाही आम्ही आमच्या लेकरांपर्यंत संस्कार पोचवत नाही. अरे 7 वर्षाचा शिवाजी बोरधरला उतरली शिवनेरी पुण्यामध्ये. गाढवाचं नगर फिरलं होतं पुण्यावर. उद्ध्वस्ताने भकास पुण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलाने जिजाऊ प्रवेश करते. जांभळे पाटलाच्या वाड्यामध्ये लाल महाल निर्माण होतो. निर्माण केलेल्या लाल महालामध्ये शिवाजी राजा खेळतोय. खेळता खेळता पोरगा 10 वर्षाचा झालाय. लाल महाल निर्माण झालाय मात्र महालामध्ये काही कोणी येत नाही कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये अशी गोष्ट होती जो कोणी पुण्यामध्ये वास्तव्याला येईल त्याचा निर्वांश होईल अशी प्रथा असल्यामुळे कोणी पुण्यात पाऊल ठेवायला तयार नाही. अशा स्थितीमध्ये जिजाऊंनी निर्णय घेतला पोरगा आपला 10 वर्षाचा झालाय लग्न करून टाकू त्याचं. तत्कालीन परिस्थितीमध्ये मावळ प्रांतातले फलटण आणि फलटणचं एक मातब्बर घराणं निंबाळकर घराणं आणि फलटणच्या मुधोजी निंबाळकरांची कन्या सई या सई बरोबर शिवाजी राजाचं लग्न ठरतं. मात्र लग्नाला अट लग्न लाल महालात होईल. लग्न झालं. त्या लग्नाला सर्व लोक आले ऋषी महाराज पण त्या लग्नाला शहाजी राजांना येऊ दिलं नाही. का बरं शहाजी जर सह्याद्रीत आला तर बंड करेल म्हणून येऊ द्यायचं नाही. लग्न झालं. शहाजी राजांनी पत्र पाठवलं शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की बाळ राजांना घेऊन तुम्ही बंगरुळला या. मासाहेब बंगरुळला गेल्या. बंगरुळला गेल्याच्या नंतर
त्यांच्या स्वागतासाठी तुकाबाई आहेत, एकोजीराजे भोसले आहेत, संभाजीराजे भोसले आहेत. संभाजीराजे म्हणजे कोण? शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू, जिजाऊंचे ज्येष्ठ सुपुत्र, जे महाराजांपेक्षा 7 वर्षांनी मोठे होते. एकोजी म्हणजे तुकाबाईंचे सुपुत्र. तुकाबाई कोण? शहाजीराजांची दुसऱ्या पत्नी. काही काळ त्या बंगळुरूमध्ये थांबल्यात. एक दिवस गप्पा रंगल्या. जिजाऊ आणि तुकाबाई गप्पा करत होत्या. रात्रीचे जवळ 1:30-1:45 वाजले. गप्पा संपल्या. जिजाऊ आपल्या शयन कक्षाकडे म्हणजे बेडरूम कडे निघाल्या. जात असताना जिजाऊंनी शिवाजी राजांचा पलंग चेक केला, बेड चेक केला. पलंगावर पोरगा झोपलेला नाही. टाळी वाजवली. दासी धावत आली. विचारलं, बाई राजे कुठे गेलेत? त्याने सांगितलं, राजे सदरीवर बाई नाचते ते बघायला गेले. 10 वर्षाचा पोरगा कुठे गेला होता? बाई नाचते ते बघायला. कोण? हे बाबा बोलून आणा. रात्रीच्या 2 वाजता पोरगा समोर उभा गेला. कोणाचा पोरगा होता माहिती? 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, इमादशाही, फारुख सुलतानच्या ढग जाणे पोर्तुगीज या 8 पातशाह्यांमध्ये एक गोष्ट होती, ज्याच्या बाजूने शहाजी भोसला हा दक्षिण प्रांत त्याचा. अशा मातबर सरदाराचा लाडका मुलगा रात्रीच्या 2 वाजता चुकतो. त्याची आई त्याला रात्रीच्या 2 वाजता समोर उभं करते. जा विचारते, कुठे गेला होता राजे? मासाहेब, एकोजी दादा बोलले की सदरीवर बाई नाचते आणि ते छान असतं. एवढं ऐकलं मासाहेबांनी कानशिळात आवाज काढला. काही नाचते ते बघायला जातात? अरे बालपणापासून तुम्हाला दिलेले संस्कार कुठे गेले? एका सीतेच्या अपहरणामुळे सोन्याची लंका नेस्तनाबूद केली प्रभू रामचंद्रांनी. एका द्रौपदीच्या मिरीला हात घातल्यामुळे संपूर्ण कौरव सेनेचा नाश केला पांडवांनी. एक स्त्रीचा अपमान झाला तर काय होत असतं, एवढं सांगितल्यावरही तुम्ही बाई नाचते ते बघायला जातात. मग उद्या आम्ही नाचायचं का? नाही मासाहेब, पुन्हा अशी चूक होणार नाही. पुन्हा स्वराज्यात 100 वर्ष बाई नाचले नाही. याला संस्कार म्हणतात. अजून जवळून सांगू, रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो, ऐका मम्म्या इकडे, रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो आणि रात्रीच्या 2 वाजता जी त्याच्या कानशिळात आवाज काढते, तिचाच मुलगा जगामध्ये छत्रपती शिवाजी राजा म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा. उगाच नाही. काय नातं आहे आमचं यांचं? ते कुठे सह्याद्रीमध्ये, पुण्यात, आपण कुठे धुळ्यात. पण नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की रक्त सळसळायला लागतं. याचं काय कारण आहे? आईने दिलेले संस्कार. याचा परिणाम पुढे सांगतो. तेवढ्या पुरतं नाही, शाहिस्तेखानाने पुणे उद्ध्वस्त केलं होतं आणि उद्ध्वस्त केलेल्या पुण्याची भरपाई कुठून काढावी चिंतातूर होते राजे. राजांवर संकट काय, स्वराज्यावर आहे. एक संकट नव्हतं ना. एका बाजूने सुलतानी, एका बाजूने अस्मानी, एका बाजूने सावकरी, 3 संकट स्वराज्यावर. या संकटावर कसं निस्तरायचं? राजे चिंतातूर आहेत. तेवढ्यामध्ये राजांचा गुप्तहेर प्रमुख बहिरीजी नाईक पुढे आला. त्याने राजांना मुद्रा घातला. सांगितलं, राज संपत्ती सुरत. सुरत कुणाची? औरंगजेबाची. राजांनी घेतली मांड घोड्यावर, पोचले सुरते. सुरतेच्या बाहेर उदण्यामध्ये आपली छावणी ठोकली. किल्लेदाराला निरोप दिला, तुमचे मामा शाहिस्ता खान यांनी आमचं पुणे उद्ध्वस्त केलंय, आमची भरपाई देऊन टाका, आम्ही निघून जाऊ विना युद्धाची. चर्चा चालू होती. राजे आपल्या शामियानामध्ये बसले होते. राजांचा स्थानिक गुप्तहेर राजांजवळ एक बातमी घेऊन आला. राज काय, इथे जवळच एक इंग्रज अधिकारी मरण पावला आहे. त्या इंग्रजांची पहिली वखार 16व्या शतकात सुरतेत आली होती. अलीकडे त्या जागेला गले मंडी असं म्हणतात. ते सुरतमध्ये कोणी केलं बघा तुम्ही. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याची बायको तिथे एकटी राहते. तिचा नवरा मरण पावलाय.
एकटी राहते. त्या इंग्रज अधिकाऱ्याची 29 वर्षाची बायको 2 लेकरांना घेऊन तिकडे एकटी राहते. एकांतात घर आहे. राजाने टाळी वाजवली, 4 सैनिक झाले, त्यांना सांगितलं बघा जा त्या बाईच्या घराची सुरक्षा बघा. तिच्याही कानावर बातमी गेली होती. मी काय सांगते, संस्कार काय असतात. तिच्याही कानावर बातमी गेली होती.